किल्ले जंजिरा 350 वर्षाहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि अनेक सत्ताधीशांनी हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. या किल्ल्यावर राहणाऱ्या सिद्ध्यांनी या किल्ल्याचा भरपूर फायदा घेतला. त्यांनी हा किल्ला शेवटपर्यंत कुणाच्याही ताब्यात येऊ दिला नाही. या किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यावर राहणाऱ्या सिद्ध्यांचा शेवट कधी झाला ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जंजिरा म्हणजे 22 एकरांमध्ये पसरलेला, 22 सुरक्षा चौकी असलेला आणि बांधकामासाठी 22 वर्ष लागलेला किल्ला. शिवरायांनी तर हा किल्ला जिंकण्यासाठी याच्यापासून जवळच एक दुसरा किल्लाही उभारायला घेतला, पण त्यांनाही जंजिरा जिंकण्यात यश आलं नाही. मजबूत बांधकाम, देखणं स्थापत्य, सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला हा किल्ला मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला आहे. अनेक हल्ले आणि आक्रमणे पचवून आजही ताठ उभा असलेला हा किल्ला अजेय किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागूनच असलेल्या मुरुड तालुक्यात मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडपासूनच 4-5 किलोमीटर अंतरावर राजपुरी गाव आहे. याच गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. जंजीर हा शब्द जजिरा या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ बेट असा होतो. जंजिरा किल्ला हा 22 एकरांच्या परिसरात पसरला आहे. या किल्ल्याभोवती 40 फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. इथले स्थानिक सांगतात की दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेलं शिसं वापरलं गेलं होतं. जंजिरा किल्ला हा अभियांत्रिकातला एक आविष्कार मानला जातो. इतकी वर्ष गेली तरी तो टिकून आहे. अनेक सत्ताधीशांनी जंजिरा जिंकण्यासाठी आक्रमणे केली, पण हा किल्ला तसाच ताठ राहिला. जर तुम्ही किल्ल्याचं बांधकाम पाहिलं तर यामागची कारणं लक्षात येतात. जर लांबून पाहिलं तर किल्ल्याचं प्रवेशद्वार नेमकं कोठे आहे हेच लक्षात येत नाही. या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत. या प्रत्येक बुरुजावर एक तोफ असायची. त्यापैकी काही तोफांची क्षमता तर 10 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची होती. यातल्या एका तोफेचं नाव होतं कलाल बांगडी. या तोफेचा जो हादरवणारा आवाज होता त्यामुळे कलाल, आणि तोफेभोवती गोलाकार होता जो बांगडीसारखा दिसायचा. कलाल बांगडी ही लांब पल्ल्याची आणि अजस्त्र तोफ होती. शत्रूला आत येण्यापासून रोखण्यासाठीच मुळात या किल्ल्यात इतकी चोख व्यवस्था होती. हे झालं बांधकाम आणि शस्त्र सुरक्षेबद्दल. पण नैसर्गिक गोष्टींचाही जंजिराच्या सुरक्षेसाठी मोठ्या खुबीने वापर करून घेण्यात आला होता. ओहोटीच्या वेळेस इथे पाणी 30 फुटांपर्यंत खोल असायचं. त्यामुळेही किल्ल्याच्या सुरक्षेत भर पडत होती. या किल्ल्याचं इंजिनिअरिंगच नाही तर अंतर्गत सुरक्षा इतकी चोख होती की त्यामुळेच तो अवैध ठरला होता. जर कोणाकडून या सुरक्षा नियमांचं पालन करण्यात चूक झाली तर एकच शिक्षा असायची, मृत्यूदंड. या बेटावर आपला वचक बसवताना सिद्धींनी अतिशय कठोर आणि काहीशी ताटर अशी व्यवस्था निर्माण केली होती. भारतात सिद्धींचं आगमन हे 7व्या शतकात झाल्याचं मानलं जातं. सिद्धींचे पूर्वज हे पूर्व आफ्रिकेतले बांतू जमातीतले. अरब व्यापाऱ्यांसोबत गुलाम म्हणून सिद्धी भारतात आले. धिप्पाड आणि बळकट शरीरयष्टी, शौर्य आणि निष्ठा या गुणांमुळे भारतातील राजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवून घ्यायला सुरुवात केली. अहमदनगरच्या निजामशाहच्या पदरीही सिद्धी होते. त्यापैकी सुभेदार पिरम खानाला निजामाने जंजिरा हस्तगत करण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी राजापुराला प्रामुख्याने कोळ्यांची वस्ती होती. त्यांचा प्रमुख होता राम पाटील. समुद्री लुटारू आणि चॅचांपासून बचाव करण्यासाठी या कोळ्यांनी बेटावर मेडेकोट उभारला होता. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती. मेडेकोटाची सुरक्षा लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेचा झाला. तर या राम पाटील याचा बंदोबस्त करून जंजिरा मिळवण्याच्या कामावर निजामाने पिरम खानाची नेमणूक केली. पिरम खानाने जंजिरा मिळवण्यासाठी बळाचा नाही तर युक्तीचा वापर केला. पिरम खानाने व्यापाराचा विष घेतला. समुद्र खवळला आहे आणि आमच्याकडे किमती सामान आहे, आम्हाला आश्रय द्या अशी विनंती त्यांनी राम पाटील यांना केली. कोळ्यांनी त्यांना रात्रीसाठी राहण्याची परवानगी दिली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिरम खानाने त्यांना स्वतःजवळची उत्तम प्रतीची दारू भेट केली. जेव्हा सर्व कोळ्यांवर दारूचा अंमल चढला तेव्हा गलबतामधून पिरम खानाचे बाकीचे सैनिक उतरले आणि त्यांनी कत्तल करत मेडेकोटाचा ताबा घेतला. 1636 मध्ये अहमदनगर पडले तेव्हा जंजिराचा सुभेदार होता सिद्धी अंबर.
निजामशाहीच्या पाडावानंतर तो विजापूरच्या सुलतानांना निष्ठावान बनला. शिवरायांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं, त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी सर्वात आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्याबरोबर जंजिराची मोहीम हाती घेतली होती, पण तिला यश आलं नाही. मे 1669 मध्ये स्वतः महाराजांनी जंजिराची मोहीम हाती घेतली. त्यावेळी जंजिराच्या सिद्धी होता फत्तेखान. त्याच्या अंमलाखालील प्रदेशात 7 इतरही किल्ले होते. मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले. राजापुरीवरही ताबा मिळवला. फत्तेखानाची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन कर, आम्ही तुला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं कळवलं. फत्तेखान कबूल झाला, पण त्याच्या विरोधात बंड झालं. त्याला कैद केलं गेलं. सिद्धी संबुल जंजिराचा मुख्य सिद्धी झाला. त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली. औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला. महाराजांची जंजिराची ही मोहीम असफल ठरली. औरंगजेबाने सिद्धीच्या गादीला याकूत खान हा किताब दिला. महाराजांनी सागरी सामर्थ्य आणि आरमाराचे महत्त्व ओळखले होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा 2 वर्षांनी म्हणजे 1671 मध्ये जंजिराची मोहीम हाती घेतली, पण अपयश आलं. सिद्दीक कासिमने मराठ्यांच्या ताब्यातून दंडा राजपूर ही हिसकावून घेतली. महाराजांनी जंजिराच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं, पण जंजिऱ्यावरून बरसणाऱ्या तोफा त्यात अडसर ठरत होत्या. राज्याभिषेकानंतर महाराजांनी 1676 मध्ये मोरोपंतांच्या बरोबर जंजिऱ्यावर पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं होतं. जंजिराच्या तटावर शिड्या लावून फौज आत उतरवायची धाडसी योजना त्यांनी आखली होती, पण या योजनेतही काहीतरी चूक झाली. त्यामुळे जंजिरा काबीज झालाच नाही. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी जंजिराची मोहीम आखली. त्याच वेळेस औरंगजेबाने हसन अली खान या सरदाराला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं. संभाजी महाराजांना जंजिराची ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. या किल्ल्यांवरील सिद्ध्यांमध्ये सिद्दी सानपनंतर सुरुल खान, युसुफ खान, फत्तेखान यांनी हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही. शिवरायांनी 6 वेळा, शंभूराजांनी 2 वेळा आणि पेशव्यांनी 5 वेळा किल्ल्यावर आक्रमणे केली, पण तरीही त्यांच्या ताब्यात हा किल्ला आला नाही. सिद्धींवर फक्त मराठ्यांनीच हल्ले केले नाहीत, तर मोगल, इंग्रज यांनी सुद्धा या सिद्ध्यांचं वर्चस्व संपवण्यासाठी कित्येक वेळा किल्ल्यावर आक्रमणे केली, परंतु तरीही हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही. हा किल्ला अजिंक्य राहण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या किल्ल्यावरील महाकाय तोफा, मजबूत बांधकाम आणि 4ही बाजूनी समुद्राने वेढलेले असल्याने किल्ला जिंकणे शक्य नव्हते. सिद्दी सुरुल अब्दुल्ला खान हा जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार होता. या जंजिऱ्यावरील सिद्धींच्या शासनाचा मूळ पुरुष म्हणजे सिद्दी अंबर. जंजिराचा पहिला सिद्धी सुरुल अब्दुल्ला खानापासून जवळपास 20 सिद्धींनी जंजिऱ्यावर राज्य केलं. या 20 सिद्ध्यांची कारकीर्द पाहिलेला आणि 300 वर्ष अजिंक्य राहिलेला हा जंजिरा 3 एप्रिल 1948 साली हा जलदुर्ग स्वतंत्र भारतात विलीन झाला. यावेळी सिद्ध्यांचा शेवटचा शासक होता सिद्दी मुहम्मद खान. अशा पद्धतीने या जंजिरा किल्ल्यावर या सिद्धींनी राज्य केले. हा किल्ला स्वतंत्र होण्यासाठी जवळपास 330 वर्षे वाट पाहावी लागली.